आपण क्वेश्चन पेपर डिस्कस करू आधी, मग याच्यावर येऊ. स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? येस सर. पहिला क्वेश्चन काय होता की विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला ऑर्डर वेगवेगळे आले असेल कारण मी शफल केले होते. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एक्सटेन्शन ऑफ पायथॉन फाईल. काय होतं याचं उत्तर? py. .py होतं, कारण आपण त्याच्यात सेव्ह करतो ना. आता इथं पहा ही फाईल, इथं वर दिसतंय का? इथं दिसतंय का .py वर? हा, मग हे ज्या फाईली असतात ह्या कोणत्या असतात? .py असतात. त्याच्यानंतर याचं उत्तर काय येतं? तर आपण जे ऑपरेशन पाहिलेले आहेत की जो रूल पाहिलेला आहे त्याच्यात याच्या संबंधित काय होतं का? तर काहीच नव्हतं. याच्या संबंधित त्याच्यात काहीच नव्हतं. याच्या संबंधित होतं का काही? त्याच्यात नाही. 4 + 3% 5. आपण फक्त ऑपरेशन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटची पाहिलं. मग इट इज बेटर की याचं काय करायला पाहिजे, तर रन प्रोग्राम करून पाहायला पाहिजे. मग 4 + 3 आणि हे याचा अर्थ काय होतो? पर्सेंटेज बरोबर, रिमाइंडर किती येतो ते पहा. आता मी जर असं केलं 4 + 5 डिवायडेड बाय, म्हणजे हा पर्सेंटेज 4 + 3 होता ना, 4 + 3 होतं, रिमाइंडर बाय 5. आता किती उत्तर यायला पाहिजे? 4 + 3 म्हणजे किती येतंय? 7 येतंय. 7 ला जर 5 ने भागलं तर रिमाइंडर किती येतंय? 2 येतंय. बरोबर. पण मी जर असं केलं तर 4 + ब्रॅकेटमध्ये 3 रिमाइंडर 5 हे जर केलं तर काय येईल? आधी काय होईल? 3 ने 5 ला डिवाइड होईल. सॉरी, 5 ने 3 ला डिवाइड होईल. 5 ने जर 3 ला डिवाइड झालं तर रिमाइंडर किती आला? 3 आला ना. मग रिमाइंडर किती येईल? 3 येईल. 3 + 4 हा किती यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे. बरोबर. आणि जर आपण डायरेक्ट जर केलं 4 + 3 आणि हे, तर कोणतं ऑपरेशन येईल? तर पहिलं येईल पहा. सॉरी, उत्तर किती आलं? 7 आलं. म्हणजे काय होतंय? आधी कोणतं ऑपरेशन होतंय? हे ऑपरेशन परफॉर्म होते आधी, आणि नंतर कोणतं ऑपरेशन होते? 4चं. म्हणजे त्याचं उत्तर किती पाहिजे? 7. लक्षात आलं? त्याचं काय सगळ्यांनी चुकवलंय. नाही, हा, फंक्शन साठी आपण कोणतं हे वापरतो? डेफिनेशन वापरतो. तुम्हाला सांगितलं होतं डेफिनेशन, आणि खाली जर आलं तर इंडेंटेशन येतं, म्हणजे 4 स्पेस येतात. ते फंक्शन साठी काय वापरतो आपण? डिफाईन करतो ना फंक्शन. एखादी डेफिनेशन काय करतो? हे डेफिनेशन. हे बऱ्याच जणांचं बरोबर आलं. हे काय? कॉमेंट साठी कोणतं आपण सिम्बॉल वापरतो? हॅश वापरतो. त्याच्यानंतर हे किती आहे? 5. लर्निंग किती आहे? 5. आपण चेक करू 5 आहे का. कसं चेक करायचं? इथे टाईप करायचं a इज इक्वल टू लर्निंग. a इज इक्वल टू a चा 5वा एलिमेंट शोधायचा. काय करायचं? a चा 5वा एलिमेंट कशा शोधायचा? तर असा शोधायचा 5वा. काय आय आला म्हणजे उत्तर किती होतं? 5 होतं. स्टार्टिंग कडून करायची 0 1 2 3 4 आणि किती? 5. स्टार्टिंग कडून करायची होती 0 पासून. त्याच्यानंतर लेंथ साठी कोणतं फंक्शन आहे? कुणीतरी चुकवलंय. LEN फंक्शन आहे. याचं काय उत्तर आहे? पहा, आपण पाहिलं होतं ऍडिशन करायची तर कशाची करायची? सेम ऑब्जेक्टची करायची. तुम्ही स्ट्रिंगची, आता हा 2 काय आहे? इंटिजर आहे. 2 काय आहे? इंटिजर आहे. आणि 3 काय आहे? 2 इंटिजर आहे.
आणि हा 3 काय आहे? स्ट्रिंग आहे. पॉसिबल आहे का? नाही. मग काय यायला पाहिजे? टाईप आहे. जर इथं 2 ही जर स्ट्रिंग असती तर काय झालं असतं? म्हणजे असं जर असतं 2 एडिशन प्लस 3, मग किती उत्तर आलं असतं? स्ट्रिंग 7 किती? 8 किती? याचं उत्तर काय येईल? स्ट्रिंग 2 + 3. नाही. पहा चेक कर, असं यायला पाहिजे ना उत्तर. 2 आणि 3 ची काय यायला पाहिजे? हे यायला पाहिजे. आपण चेक करू. पहा इथं काय आहे? 2 + 3 आलं, 2 3 आलं ना. स्ट्रिंगची ऍडिशन आहे. स्ट्रिंगची ऍडिशन म्हणजे कॉन्कॅटिनेशन आहे. कसं होतं? पहिला एलिमेंट दुसरा एलिमेंट दोघं काय करायचे? सोबत लिहायचे. लक्षात आलं? हे स्ट्रिंगची ऍडिशन ही नंबरची ऍडिशन नाही. हे कशाची ऍडिशन आहे? स्ट्रिंगची ऍडिशन. मग हे सांगा बरं काय? 1.02 प्लस 2.02 काय येईल? काय वाटतं काय? स्ट्रिंगची ऍडिशन म्हणजे काय? स्ट्रिंगची ऍडिशन म्हणजे काय? स्ट्रिंगच येते. स्ट्रिंगची ऍडिशन काय? ती स्ट्रिंग येते. मग पहिले 4 ऑब्जेक्ट हे असतील 1, 0 आणि 2 हे 4 व्हॅल्यू आहे. आणि ह्या पण किती व्हॅल्यू आहे? 4 व्हॅल्यू आहे. म्हणजेच आउटपुट काय आला पाहिजे? तर ह्या 4 आणि 4 8 व्हॅल्यू आहे. समजलं हे? हो सर. त्याच्यानंतर काय पाहिलं होतं? हे तर पहा, मी असं सांगितलं होतं की 1 जरी असले इन्व्हर्टेड कॉमा 2 जरी असले तरी काय असतं? स्ट्रिंग असते. ऍक्च्युली 3 जरी असले तरी काय येते? स्ट्रिंगच येते. म्हणजे 3 इन्व्हर्टेड कॉमा असले तरी काय येते? स्ट्रिंग येते. मग याचा क्लास कोणता आहे? क्लास स्ट्रिंग. लक्षात आलं? हे सगळ्यांनी चुकवलंय, सगळ्यांनी. विच ऑफ द फॉलोइंग इज लीगल व्हेरिएबल? कोणतं उत्तर याचं? सेकंड. TEF. मी सांगतोय सगळ्यांनी चुकवलंय, म्हणजे तुम्ही सांगताय ते चुकीचं असेल ना. याचं उत्तर आहे नन ऑफ दी अबोव. का बरं? 3 कंडिशन सांगितल्या होत्या बघा. हो, व्हेरिएबलच्या 3 कंडिशन सांगितल्या होत्या. पहिली कंडिशन काय? नंबरनी सुरुवात नाही करायची. दुसरी कंडिशन काय? सिम्बॉल नाही वापरायची, म्हणजे नंबरनी सुरुवात करायची नाही, त्याच्यामुळे 7 पाय गेला. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन सांगितली होती की सिम्बॉल नाही वापरायची, त्याच्यामुळे ए ऍड गेला. आणि मी सांगितलं होतं की ते 33 कीवर्ड आहे ते पण नाही वापरायचे. आणि डेफिनेशन ह्या 33 कीवर्ड पैकी एक आहे. आपण क्लासचं एक्झाम्पल पाहिलं होतं, तसंच डेफिनेशन पण आहे ना. डेफिनेशन हा काय आहे? कीवर्ड आहे. त्याच्यामुळे डेफिनेशन हे लीगल व्हेरिएबल नेम नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे? नन ऑफ दी अबोव. समजलं? हो सर. 33 नावं आपण व्हेरिएबलला वापरत नाही. याचं काय आउटपुट आहे? ऍपल पासून बनवणारी ऍपी. काय याचं? आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की हे कम्पेअर करता येतं. नेसेसरी नाही की कम्पेअर करण्यासाठी सेम एलिमेंट पाहिजे, फक्त काय पाहिजे? ऑर्डर पाहिजे. डिक्शनरी ऑर्डर नाही, डिक्शनरीत आपण शब्द टाकायचा आहे. मग ऍपी आधी येईल का? जो आधी येईल तो लहान असेल. मग कोण आधी येईल? तर पहा, APPLE हे दोघात काय? APP हे दोघात काय आहे? सेम आहे. म्हणजे पहिले 3 कोऑर्डिनेट काय येतात? सेम येतात. म्हणजे हे पहा, हे 3 सेम आहेत, हे 3 सेम आहेत. आता मला काय लागतंय? फक्त पुढचा. म्हणजे याचा पुढचा काय आहे? एल आहे. आणि याचा पुढचा कोणता आहे? ई. एल मोठा का ई मोठा? एल मोठा. म्हणजे पुढचं, म्हणजे हा पुढचा यायला पाहिजे आणि हा लहान यायला पाहिजे. मग हे ट्रू आहे का फॉल्स आहे? मग स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे? फॉल्स यायला पाहिजे. हे काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बिल्ट इन मॉड्यूल ऑफ पायथॉन 3.10? कोणतं आहे?
मॅथ आहे, सी मॅथ आहे आणि रॅन्डम आहे. कोणतं नाही तर सिम्पाय नाही, नमपाय नाही, मॅटप्लॉटलिब नाही, असे बरेच सारे आहे की जे इनबिल्ट नाहीये. मग आपल्याला ते सेपरेट इन्स्टॉल करावे लागतात. MCQ मध्ये कोणाला काय अडचण? लॅबचं काय सांगितलं सर आन्सर? सिम्पाय. आपण मॅथ कसं इम्पोर्ट करतो? इम्पोर्ट मॅथ टाकतो. सी मॅथ काय करतो? इम्पोर्ट सी मॅथ. आणि रॅन्डम काय टाकतो? इम्पोर्ट रॅन्डम असं टाकतो ना. पण सिम्पाय आपण हे एक्सटर्नली डाउनलोड केलेलं आहे, मग ते इन्स्टॉल करतो ना आपण. मग ते इम्पोर्ट करताना काय करतो? फ्रॉम सिम्पाय इम्पोर्ट स्टार असं करतो. जे हे आहेत ना बिल्ट इन, त्याच्यात फक्त काय करायचं? इम्पोर्ट मॅथ असतं आधी. आणि जर हे नसेल तर आपल्याला काय करावं लागतं? सेपरेट इन्स्टॉल हे करावं लागतं. हे म्हणजे फ्रॉम सिम्पाय इम्पोर्ट. नमपाय असलं तर नमपाय पण बिल्ट इन नाहीये, म्हणजे त्याला पण काय करावं लागेल? फ्रॉम नमपाय इम्पोर्ट स्टार असं या प्रकारचं. समजले? MCQ मध्ये कोणाला काय अडचण? नो सर. आता हे प्रोग्राम पहा. तर मी ज्या ज्या मोड मध्ये सांगितले त्या मोड मध्ये केले असले तरी चांगलंच आहे, नाही केले तरी काही अडचण नाही. याच्यातला कोणता प्रोग्राम पाहिजे? नॅचरल नंबर. नॅचरल नंबरची सम. पहिल्या n ऑड नॅचरल नंबरची सम युजिंग काय सांगितलंय? सिम्पाय सांगितलं. आता आपल्याला हा प्रोग्राम कशात बनवायचा आहे? स्क्रिप्ट मोड मध्ये. आपण वन बाय वन तिघं पाहू, आपण चौघं पाहू. पहिल्याचं मला नाही माहिती, पण मी तिघं ट्राय करू शकतो. पहा आपण कशात ट्राय करू? हा पहिल्या n ऑड नॅचरल नंबरची सम तर सिम्पाय मध्ये करायची. कशात करायची? सिम्पाय मध्ये. तर पहा मग कशी करणार? मी इथं हे केलं. सुरुवातीला सिम्पाय म्हणजे मला काय करावं लागणार आहे? कमांड फ्रॉम सिम्पाय इम्पोर्ट. पुढे मी काय करणार? मला n नॅचरल नंबरची पाहिजे ना, मग मी काय करणार? n अझूम करणार. मी काय करणार? n किंवा i, तुम्हाला जसं अझूम करायचे तर अझूम करा. मग मी काय करतो? i काय अझूम करतो? i म्हणजे i इज इक्वल टू, मला काय द्यायचंय की हे द्यायचंय, इनपुट द्यायचंय ना. मला फर्स्ट n नॅचरल नंबरची करायची. तर आपण आधी काय काम करू? आपण पहिल्या n नॅचरल नंबर साठी आपण साधा प्रोग्राम लिहू. मग कसं करणार? पहिल्या n नॅचरल नंबरची सम. तर आपल्याकडे काय आहे? फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? a इज इक्वल टू सम. बरोबर? a इज इक्वल टू सम. कुणाची करायची? त्याच्या आधी सिम्बॉल डिफाईन करावं लागेल ना. त्याच्या आधी काय सिम्बॉल डिफाईन करावं लागेल. मग काय करू आपण? n इज इक्वल टू कॅपिटल SYM. स्मॉल नाही वापरायचा बरं का. अनेक असले तर सिम्बॉल्स वापरायचा आणि स्मॉल वापरायचा. सिंगल इनव्हर्टेड कॉमा घ्या किंवा डबल इनव्हर्टेड कॉमा घ्या, चालतं. हा डिफाईन केला. आता तुम्हाला सम कुणाची करायची? फर्स्ट n नॅचरल नंबरची करायची. बरोबर? फर्स्ट n नॅचरल नंबरची करायची. म्हणजे त्यासाठी फॉर्म्युला कसा आहे? तर ऑड नॅचरल नंबरची. तर ऑड नॅचरल नंबर कसे असतात? कोणत्या फॉर्म मध्ये असतात? 2n-1 फॉर्म मध्ये असतात. कोणत्या? 2n म्हणजे 2n टाकून चालेल का? तर 2 स्टार n -1 या स्वरूपात असतात. आता मला काय करायचंय? 1 पासून सुरुवात करायची ना. व्हॅरी काय करायचा? n, 1, किती पर्यंत करायची सांगा मला? किती पर्यंत करायची? n -1. नाही, आपल्याला n सांगा, मला फिक्स नंबर सांगा. आपल्याला असे काय आर्बिट्ररी नाही. एखादा फिक्स नंबर सांगा. 15 घेऊ. तर तुम्हाला हे जर माहित असेल तर काय आहे? तर फर्स्ट n नॅचरल नंबरची हे काय असती? सम n स्क्वेअर असती. म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे? 15चा स्क्वेअर. आता जर मी प्रिंट टाकलं, प्रिंट a टाकलं, तर आउटपुट येईल का? काय वाटतं? येईल का? नाही यायचं. का? कोण सांगेल?
का? कारण आपण हे जर पाहिलं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, इव्हॅल्युएट फंक्शन द्यावं लागतं. काय करावं लागतं, इव्हॅल्युएट फंक्शन द्यावं लागतं. मग आपल्याला काय करावं लागेल आता, इव्हॅल्युएट एफ हे फंक्शन द्यावं लागेल. म्हणजे कुठं, इथं. नुसतं देऊन चालत नाही तर आपल्याला काय करावं लागतं, इव्हॅल्युएट करावं लागते ना. म्हणजे डॉट इव्हॅल्युएट एफ ऑफ हे द्यावं लागतं. आता काय करणार मी, प्रिंट ए करणार. तर समचा स्मॉल एस आहे का कॅपिटल आहे, तुम्हाला काय आयडिया? काय रन करून पाहू आपण. काय आलं, काहीच नाही आलं. म्हणजे इथं काहीतरी आपलं समचा एस स्मॉल असण्याची शक्यता आहे. नाही सर, आलं होतं सर, प्रिंट आलं होतं. आलं होतं. हो म्हणजे 2 सेकंद. नाही, फ्रॉम सर सिम्पा आलो. इम्पोर्ट आलं होतं का? हो. लक्षात आलं प्रोग्राम कसा करायचा. फक्त मला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. मला काय करता आलं पाहिजे, आयडेंटिफाय. आता मी प्रोग्राम काय करतो की मला ज्या नंबरची सम पाहिजे त्या नंबरची, म्हणजे मला इथे व्हेरिएबल द्यावं लागेल. म्हणजे आय हे इनपुट द्यावं लागेल. आय इज इक्वल टू, इनपुट कोणतं द्यायचं, इंटिजर इनपुट. इंटिजर इनपुट काय देऊ आपण, इनवर्टेड कॉमात राइट नॅचरल नंबर n. व्यवस्थित लिहायचं असेल तर असं लिहायचं, दोन्ही ब्रॅकेट कंप्लीट. हे झालं. आता पहा, मी हे इनपुट दिलं, मग मला कशाची पाहिजे, आय नंबरची पाहिजे ना सम. मग मी काय करतो, इथं आय देतो. आता इथं प्रिंट काय करतो मी, ए करायचं आहे, पण मी कसं करतो पहा, इथं सम इनवर्टेड कॉमात सम ऑफ फर्स्ट n odd natural number स्पेस इनवर्टेड कॉमा कंप्लीट. आता काय होईल सांगा बरं, मी जर प्रोग्राम रन केला तर काय होईल, मला हे इनपुट विचारेल. इनपुट काय द्यायचं आपण, नॅचरल नंबर द्यायचा. आणि हे जर इनपुट दिलं तर आपल्याला प्रिंट काय मिळेल, ए मिळेल. ए काय आहे, 1 पासून आय पर्यंतची सगळी सम, हे या स्वरूपातली. आता पहा, हे कळलं का काय काय केलं. नाही. मला काय करायचंय, आधीचा प्रोग्राम कळला. हो. आधीचा प्रोग्राम काय होता, आधीचा प्रोग्राम काय होता, मी इथं खाली लिहितो तोच, नंतर कट करू. आधीचा प्रोग्राम हा होता, पहिल्या 15 नंबरची सम, बरोबर. इथं आपण काय दिलं, हे हा जो दुसरा प्रोग्राम आहे, इथं आपण काय केलं होतं, तर 15 व्हॅल्यू दिली होती. आता मला 15 व्हॅल्यू द्यायची का, तर मला इनपुट पाहिजे व्हॅल्यू. मला काय करायचं, इनपुट पाहिजे. मग इनपुट पाहिजे म्हणजे मी काय करणार, मला काहीतरी द्यावं लागेल ना, मग मला इनपुट टाकावं लागेल. मग मी त्याच्यामुळे इनपुट टाकलं. मला इनपुट काय पाहिजे, इंटिजर पाहिजे, त्याच्यामुळे मी ही लाईन टाकली, बाकी काहीच केलं नाही. मग इथं मला आय इनपुट आहे, तर मला काय मिळालं, इथं आय द्यावं लागेल. म्हणजे इथं जर आय इज इक्वल टू 15 टाईप केला तर पहिल्या 15ची. आता हे रन करून पाहू आपण, मग आणखी एकदा एक्सप्लेन करू. आता काय विचारेन तुम्हाला, नॅचरल नंबर. आता किती पहिल्या नॅचरल नंबरची सम पाहिजे, ऑड नॅचरल नंबरची, तर मला 15 पाहिजे. 15 आली तर उत्तर किती आलं तुमचं, 225. लक्षात आलं. इथं आता तुम्हाला काय करेल, ते पुन्हा इनपुट विचारेल. पुन्हा जर तुम्ही प्रोग्राम रन केला तर तुम्हाला काय विचारेल, इनपुट विचारेल. मग किती टाकायचं, आता 17 टाकू. पहिल्या 17 नॅचरल नंबरची सम किती, 289. लक्षात आलं हे, समजलं का.
हो का नाही? हो. येस सर. हो सर. मी शेअर करतो लगेच. तुमच्याकडे राहील कलेक्शन. कॉपी केलंय. फी सेंड येईल तुम्हाला. आता हे झालं. आता पुढचा प्रोग्राम काय होता? पुढचं काय होतं? हे राईट प्रोग्राम इन स्क्रिप्ट मोड. हे कळलं का तुम्हाला? का पुन्हा एक्सप्लेन करू? कळलं का नाही? आवाज येतोय का? हो हो कळलं. सर. समजलं येस सर. सर. आता आपण काय करू? हा मी सेव्ह पण करून ठेवतो. फाईल न्यू. सेव्ह केलेलं ओढून टाकू. केलं. आता पुढचा प्रश्न काय विचारला होता? राईट प्रोग्राम फॉर एरिया ऑफ ट्रँगल. काय करायचं होतं? ट्रँगलचा एरिया काढायचा होता. त्यासाठी तुम्हाला 3 साइड असणं आवश्यक आहे. मग कसा एरिया काढणार? तुम्हाला 3 आणि हा कशात सांगितला होता? स्क्रिप्ट मोड मध्ये. मग हा कसा करणार? तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का? काय असतं? काय आहे का आयडिया? कुणाला आयडिया आहे का नाही? सर्च करायला चान्स होता ना तुम्हाला. इनपुट. आम्ही कसं लिहितो? फॉर्म्युला शोधा बरं तुम्ही. मी लिहूस्तो रे. शोधा. शोधला कुणी? तोच आहे का सर तो S into S minus A into S बरोबर. minus. हिरोज फॉर्म्युला. काय म्हणतात त्याला? हिरोज फॉर्म्युला. मग तो वापरायचा होता तुम्हाला. इझी आहे ना. आता मला काय करायचं? कोणत्याही ट्रँगलचा काढायचा. मग मी काय करतो? इनपुट मागतो त्याला. काय करतो? इनपुट मागतो. मग मी इनपुट काय मागितले? 3 साइड लागतात ना मला. मग मी 3 साइडचे काय केले? इनपुट मागितले. आता मला इथं याची गरज आहे का? तर इथं काय झालं? कोण मिस्टेक काय सांगन? इकडे पहा. मी इथून खाली इंटर दाबला तर हा कर्सर इथे येतोय. का इथे येतोय? कोण सांगेल का? इथे येत होता तो कर्सर. काय येईल? डबल इंटर मुळे. कोलम. कोलन नाही ना. कोलन बाहेर असता तर आला असता. पण इंटरव्हल मी कंप्लीट केलाय का? नाही. इंटरव्हल मी कंप्लीट केलेला नाही. त्याच्यामुळे तो तिथे येतोय. आता आला बरोबर. खाली इंटर मारल्यावर आला. आता तुम्हाला काय डिफाईन करायचंय? तर हाफ पॅरामीटर डिफाईन करायचं आहे ना. म्हणजे एस इज इक्वल टू काय असतं? मॅथ इम्पोर्ट करायची गरज आहे का? तुम्हाला साधं ऑपरेशन करायचं असेल तर मॅथ इम्पोर्ट करायची गरज नाही. मग हाफ पेरिमीटर काय असतो? ए प्लस बी प्लस सी हा असतो हाफ पेरिमीटर. तिन्ही साइडची ऍडिशन अनडिवायडेड बाय 2. हे लक्षात आलं? आपण डिफाईन काय करायचं? एरिया इज इक्वल टू. हिरोचा फॉर्म्युला काय आहे? कोणाला आठवतंय? एरियाचा स्क्वेअर रूट ऑफ एस.
आता आपण मिस्टेक करत जातो, जाणीवपूर्वक मिस्टेक करतो. स्क्वेअर रूट ऑफ काय असतं? एस इंटू, मला फक्त तुम्ही मिस्टेक सांगायच्या. एस मायनस ए. एस इंटू एस मायनस ए, एस मायनस Yes बी minus आणि Yes एस minus मायनस सी. याच्यात मिस्टेक सांगा बरं मला कुठं. आता मी खाली लिहितो, मला काय करायचं? एरिया प्रिंट करायचं आहे ना. प्रिंट काय करणार? एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल विथ साइड ए कॉमा, मला काय पाहिजे ते बी कॉमा सी कोलन स्पेस, आणि मला काय पाहिजे? एरिया टाईप करायचा आहे ना. एरिया आला पाहिजे, म्हणजे एरिया ब्रॅकेट कम्प्लीट. हे आलं. आता त्याच्यात मिस्टेक काय काय सांगा बरं. बऱ्याच साऱ्या मिस्टेक आहे. काय काय मिस्टेक आहे? कोण तुला सांगा? स्टार होता ना. इंटूला स्टार हवा, बरोबर. इथं मला काय पाहिजे? स्टार पाहिजे. इथं मला काय पाहिजे? स्टार पाहिजे. इथं मला काय पाहिजे? स्टार पाहिजे. आणखी काय मिस्टेक? जर मला स्क्वेअर रूट हे फंक्शन, हा बोला. एस क्यू आर टी च्या ऐवजी जर आपण डबल स्टार 0.1/2 घेतलं असतं तर तरी चाललं असतं, पण आता मला याच्यात दुरुस्ती पाहिजे. आपण दोन्ही प्रकारे करून पाहू. याच्यात दुरुस्ती पाहिजे मला. स्क्वेअर, मला काय करावं लागेल? मॅथ इम्पोर्ट करावं लागेल. मला काय करावं लागेल? ज्यावेळेस मला जर स्क्वेअर रूटचं सिम्बॉल वापरायचं तर मला काय करावं लागेल? आपण दोन्ही प्रकारे पाहू. इम्पोर्ट काय करावं लागेल? मॅथ करावं लागेल. लक्षात आलं? आता होईल? हो, लक्षात आलं. मी इथं का केलं? कारण मी स्क्वेअर रूट वापरलं. मग आता मी काय करतो? रन मॉड्यूल करतो. मॅथ वापरलं. आधी सेव्ह करावं लागेल डॉक्युमेंट. एरिया ऑफ ट्रायंगल. आता जर रन केलं तर काय होईल पहा. मला फर्स्ट साइड विचारून सांगा, एखादी साइड. आजची तारीख किती आहे? 8. दुसरी साइड महिना कोणता आहे? 1. तिसरी साइड साल कोणतं आहे? 21 2022. याचं उत्तर किती यायला पाहिजे सांगा बरं. याचं उत्तर किती यायला पाहिजे? 0. का बरं? कोण सांगेल? 0 म्हणजे ऍक्च्युली हेच येईल, प्रॉब्लेम दिली. का? कोण सांगेल? कोण सांगेल का? पहा, एक साइड, मी एक साइड किती धरतो? याची 22 सेंटीमीटर धरतो. हे किती झाली? 22 सेंटीमीटर. दुसरी साइड किती घ्यावं लागेल मला? 8 सेंटीमीटर. 8. आणि तिसरी साइड किती घ्यावं लागेल मला? 1 सेंटीमीटर. ट्रायंगल तयार होऊ शकतो का? मला काय पाहिजे? ट्रायंगल इनइक्वालिटी आपण म्हणतो ना, की दोन साइडची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठी पाहिजे. जो सगळ्यात मोठा आहे ना, जो सगळ्यात मोठा आहे, उरलेल्या दोन साइडची बेरीज त्याच्यापेक्षा काय पाहिजे? मोठी पाहिजे, तरच ट्रायंगल फॉर्म होईल ना. लक्षात येते? त्याच्यामुळे इथं काय येईल? एरर येईल. लक्षात आलं? मी 2, 3, 4 घेतला होता. 2, 3, 4 घेतलं येईल ना, कारण पॉसिबल आहे 2, 3, 4. पण आपण एरर पाहू वेगवेगळं. काय आलं? एरर. सॉरी, नेम स्क्वेअर रूट इज नॉट डिफाईन्ड. मॅथ डॉट टाकावं लागेल ना. सॉरी, मॅथ डॉट टाकावं लागेल. बरोबर. नुसतं स्क्वेअर रूट वापरून चालेल का मला? नाही, मला काय टाकावं लागेल? मॅथ डॉट टाकावं लागेल. हे वापरायचं. आता पहा, रन मॉड्यूल आपण मगाचच घेऊ. एक साइड 8, एक साइड 1, एक साइड 10च घेऊ आपण. काय येणार आहे? नाही. का? कारण इथं काय येत आहे? तुमचं कॉम्प्लेक्स नंबर येतात. इथं काय येतात? कॉम्प्लेक्स नंबर. जर मी सी मॅथ इम्पोर्ट केलं असतं तर आलं असतं काहीतरी. आपण ते पण ट्राय करू. इम्पोर्ट काय करू? सी मॅथ करू. इथं पण काय वापरू? सी मॅथ. रन मॉड्यूल.
ओके 8 1 10 आलं हे कॉम्प्लेक्स मध्ये आलं. याची व्हॅल्यू किती आली एरिया, पण पॉसिबल आहे का नाही. आपण दुसरं एखाद्या व्हॅल्यू घेऊ रन मॉडेल. काय घेऊ आपण 4 5 6 आली, पण हे पण काय आलं कॉम्प्लेक्स मध्ये आलं का, कारण आपण काय घेतलेले सी मॅथ घेतलेले. मग आपण जस्ट काय करू मॅथ घेऊ. मॅथ घेतलं तर तुमचं एरिया येईल ए 5 6 7 आला एरिया. खूप समजलं हे. दुसऱ्या प्रकारे आता हे मी कॉपी करून टाकतो. हे कॉपी केलं. जर मला इम्पोर्ट सी मॅथ करायचा, सॉरी दुसरीकडे आलो आपण. इथं मला इम्पोर्ट मॅथ जर करायचं नसेल तरीच चालतं. आपल्याकडं जे लिमिटेड ऑपरेशन आहे त्याच्यावर करू शकतो आपण. मला याचं काय पाहिजे स्क्वेअर रूट पाहिजे, पण स्क्वेअर रूट म्हणजे काय तर हाफ पॉवर. मग मी इथं हाफ पॉवर पण देऊ शकतो ना. मग हाफ पॉवर कशी द्यायची स्टार स्टार पॉवर 0.5. लक्षात आलं हे जर रन केलं तरी माझं काय येणार आहे सेम येणार आहे. हो 5 6 7 तेच आलं उत्तर. तुम्ही चेक करू शकता. म्हणजे दोन्ही प्रकारे करू शकता. इम्पोर्ट सी मॅथ पण करू शकता आणि असं पण करू शकता. मी दोन्ही प्रकारे ग्रुपला टाकून देतो. समजलं हे एरिया ऑफ ट्रायंगल. डायरेक्ट एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वापरून जर केलं तर डायरेक्ट हाईट इंटू बेस. हाईट इंटू, पण तो ट्रायंगल कोणता लागतो तुम्हाला हाईट माहित पाहिजे ना. नेसेसरी का तुम्हाला हाईट माहित असेल. बरं तसा लिहिला तरी चालेल. तसा लिहिला तरी चालेल. मी क्वेश्चन मध्ये द्यायला पाहिजे होतं विथ 3 साइड असं द्यायला पाहिजे होतं. तसा पण चालेल. तुम्ही केलाय का. हा बेस इक्वल टू 3 घेतलंय, हाईट इक्वल टू 4 घेतलंय सर. चेक करू आपण लगेच. कुणी चेक करू. आपल्याला कुणाचं ते कळायचं नाही, पण यांचा प्रोग्राम पाहू आपण. हॅलो वर्ल्ड हे जाऊन द्या. हा कोणता प्रोग्राम होता. प्रोग्राम आहे फर्स्ट ऑर्डर नॅचरल नंबर. हे मस्त कॉपी पेस्ट केलंय बरं का. एरिया ऑफ ट्रायंगल दुसऱ्या ठिकाणीच लिहिलं आकिब. आकिबनी हा दुसऱ्या ठिकाणीच लिहिला बरोबर. तुमचा कोणता आहे आपला एरिया ऑफ ट्रायंगल पाहिजे ना. एरिया ऑफ ट्रायंगल तुमचा कोणता आहे. इरफान आहे सर माझं. नाही नाव नाही तिथं. हा हाईट इंटू बेस. सर आवाज देत नाही. आवाज येतोय का. हो येतोय सर आता. इंटरनेट दुसऱ्यावर चालू आहे. 1 मिनिट मी शिफ्ट करतो इंटरनेट. कॉल आला की ते कट होते. आवाज येतोय. हो आवाज येतोय सर. का. हो सर येतोय आवाज. हो ठीक. याच्यातला कोणता आहे. हा सगळ्या याचाच आहे. फर्स्ट साइड सेकंड साइड हा आहे का तुमचा. इरफान हाच आहे ना.
इरफान नाही सर, आहे तो माझा आहे. प्रेरणा सोनवणेचा आहे सर तो. हं. इरफान हा तुमचा आहे का शेवटचा? हो सर. शेवटचा ना, मग 1/2 ठीक आहे. हा कोणाचा आहे? ठीक आहे, व्यवस्थित लिहिलेत. आणखी कोणता पाहिजे होता आपल्याला? एन ऑड नॅचरल नंबरचा हा पाहू आपण. पण हा पुढे सांगितलं इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये सांगितलंय. आपण हा प्रोग्राम पाहू कसा येईल नेमका. माझ्याकडे आहे काय वर्ड पहा, मी त्याला नाव देतो ए. काय आहे? हॅलो @ कॉमा स्पेस, हे व्यवस्थित पहा. हे आहे माझ्याकडं. आता हे जर असेल तर मला काय करायचंय? सिंगल स्ट्रिंग असेल. हो, एक तर दोन्हीकडे सिंगल पाहिजे किंवा दोन्हीकडे काय पाहिजे? डबल पाहिजे. हाय, मला काय करायचंय की हा @ काढायचा आहे, त्याच्या जागी काय टाकायचं? एक्सप्लेनेटरी मार्क टाकायचा आहे आणि एकदा काय करायचंय? जे काढायचंय. मग मी याला आता नंबरिंग देतो. आधी मी काय करतो? याला नंबरिंग देतो. पहा नंबरिंग कशी देतो? आपल्याला हेच करायचंय ना. काय पहा, एच ला मी काय देतो? वर देतो. एच ला काय? 0, ई ला काय? 1, एल ला काय? 2, याला काय? 3, याला 4. राईट करता येईना मला व्यवस्थित. कसं करू? स्ट्रिंगला इथं लिहितो. मी मोठं लिहितो थोडं. मी हॅलो @ कॉमा स्पेस वर्ड, सॉरी JORLT, हे माझा वर्ड. तर याला किती नंबर देणार मी? एच ला 0, 1, 2, 3, 4, 5. ह्या कोमा आहे याला 6 स्पेस 7, 8, 9, 10, 11 आणि 12. हे नंबरिंग लक्षात आली. तर मला काय पाहिजे? तर हा एलिमेंट नकोय. मी याला ए नाव दिलं असेल तर मला या एलिमेंट पर्यंतचे म्हणजे ओ पर्यंतचे घ्यायचेत. काय करायचे? ओ पर्यंतचे घ्यायचेत. म्हणजे मला ए चे कोणते एलिमेंट घ्यावे लागतील? कुठून? स्टार्टिंग पासून 0 पासून कुठवर घ्यावं लागतील? 4 नंबर का 5 पर्यंत? जर मला 4 नंबर पर्यंत घ्यायचे असतील तर मला इथे किती लिहावं लागेल? 4 का 5? 5 लिहावं लागेल. बरोबर. प्लस मला हा जो एलिमेंट आहे हा नकोय. मग याच्या जागी मला काय पाहिजे? एक्सक्लेमेटरी मार्क पाहिजे. मग मी इन्व्हर्टेड कॉमात मला जे टाकायचंय ना मी ते कशात टाकणार आहे? एक्सक्लेमेटरी मार्क मध्ये. आता पुढं मला इथून कुठवर पाहिजे? 7, 6 आणि 7 काय पाहिजे? सेम पाहिजे. मग मी काय करणार? ए चे कोणते घेणार मी? कॉमा तर कॉमा पाहिजे. म्हणजे कुठं घेणार? 6 पासून किती पर्यंत? 6 आणि 7 पाहिजे. तर 6 पासून मला किती पर्यंत घ्यावं लागतील? 8. कारण मला हे पण बदलायचे ना, जे बदलायचं आहे ना. 8 घेतला म्हणजे 8 येईल का? नाही, 7 नंबरचं एलिमेंट येईल. मग मला जेच्या जागी काय पुट करावं लागेल? कॅपिटल W, म्हणजे हे असं पुट करावं लागेल, कॅपिटल W. आता पहा कॅपिटल W आहे. मग मला पुढे काय करावं लागणार आहे? 9 नंबर पासून पुढं सगळे. म्हणजे मी काय करणार? ए 9 पासून सगळे काय करणार? पुढं 9 पासून सगळे पुढं किती असतील ते असतील. लक्षात आला हा प्रोग्राम कसा येईल? मी राईट करून घेतो.
A5 plus x military mark plus A6 to 8 plus W plus A9 to on. मी आता हा हे करतो, इथं लिहितो प्रोग्राम. मला काय करायचंय, B इज इक्वल टू काय आठवत असेल तर पहा, A0 to किती घेतलं होतं मी? 5. 0 to 5. त्याच्यानंतर प्लस एक्स मिलिटरी मार्क द्यायचा आहे, म्हणजे मी काय केलं होतं, स्ट्रिंग जे मध्ये काय आहे ते इन्व्हर्टेड कॉमा घेतलं होतं. प्लस ए चा कोणता पार्ट घेतला होता? 6 to 8 घेतला होता, कारण मला 6 आणि 7 लागत होता ना. 6 to 8 घेतला होता. त्याच्यानंतर प्लस काय केलं होतं, मला W लागत होता कॅपिटल, W घेतला आणि मी पुढे काय केलं होतं, 9 पासून पुढचा पार्ट घेतला होता. इथं 0 नाही घेतला तरीही चालेल. इथं काय ए चा 9 पासून पुढचा पार्ट काय येईल, हॅलो वर्ल्ड. आलं लक्षात आहे कसं करायचं? नंबरिंग महत्वाची, तुम्ही कशी देताय आणि तुम्हाला काय करायचं आणि कसं हे करायचं, समजलं हे? हो सर. एरर येत होतं सर, खूप ट्राय केला, एरर काय? आला होता. तुम्ही एक तर इन्व्हर्टेड कॉमा बदलत असाल किंवा डबल गोष्टी असाइन करत असाल, म्हणजे कसं होईल पहा. आता इथंच तुम्ही C इज इक्वल टू, मी हेच कॉपी पेस्ट करतो, C इज इक्वल टू कंट्रोल V. तर तुम्ही इथं 6 जर केला, तर 6 केला तर मध्येच एक्सप्लेनेटरी मार्क येईल. कधी एखादा इन्व्हर्टेड कॉमा राहिला तरी तुमचं रॉंग येईल, किंवा तुम्ही नंबर मागे पुढे केले तरी रॉंग येईल. इथं पहा, मी उलटी सुद्धा ऑर्डर देऊ शकतो, -4 दिली तर C इज इक्वल टू काय येईल, हॅलो वर्ल्डच आला. म्हणजे आपण कसंही करू शकतो, याला नेसेसरी असं नाही. समजलं हे? हो सर. जो एक राहिलेला आहे तो तुमचा तुम्ही करा. पहिला इझी तो. सगळ्यांचे सेम आलेत. 3 जणांनी सोडवलंय हा? नाही, 7, 2, 3 सगळ्यांनी सोडवलाय का हा प्रोग्राम? हो. असं उत्तर कुणी दिलंय, एरर? मी आउटपुट विचारलं नव्हतं, मी काय विचारलं होतं, प्रोग्राम लिहा. चुकीचा का चुकीचा व्हायना, पण प्रोग्राम लिहायला पाहिजे. काय करायला पाहिजे होतं, चुकीचा का चुकीचा व्हायना काय करायला पाहिजे, प्रोग्राम लिहायला पाहिजे. प्रोग्राम विचारला, प्रोग्राम लिहायचं. आउटपुट लिहायची गरज आहे का? नाही. मी आउटपुट विचारलं का कुठं? नाही, मला फक्त काय पाहिजे, प्रोग्राम पाहिजे. हो, क्लिअर झालं असेल तुमचं. सगळं मिनिमाइज करू, जे लागेल ते घेऊ आपण. आपण आपल्या सिलेबसला येऊ. 48 मिनिट झाले. याच्यात मी जास्त काही डिटेल जाणार नाही, आज जेवढं होईल तेवढंच पाहून उद्या डायरेक्ट न्यू चॅप्टर चालू करू. आता पहा, मला जर हे आपण पाहिलं होतं की ए आणि बी जर तुम्ही इक्वल हे केले तर ए बी आणि बी हे ऑर्डर पेअर आहे. ह्या काय आहेत, तुमच्या ऑर्डर पेअर आहेत. ह्या दोघं काय असतात, सेम असतात, कारण तुमचे ए आणि बी काय आहेत, सेम आहेत, हे पाहिलं होतं. आता आपण काय करू शकतो, एकाच वेळेस, लास्ट लेक्चरला दाखवत होतो, एकाच वेळेस आपण काय करू शकतो, व्हॅल्यू असाइन करू शकतो. बऱ्याच एकाच वेळेस काय करू शकतो, व्हॅल्यू असाइन करू शकतो. सी एरिया ऑफ ट्रायंगल हा कंट्रोल S डिलीट करू. हा
हा आपण डिलीट करू, आपण डिलीट करू, आपण पुन्हा पायथॉन. जर मी ही असाइन दिली तर काय येईल, एवढी जर असाइनमेंट दिली तर ही असाइनमेंट येणार आहे का, कारण तुम्ही 2 याला किती असाइन करताय, 2 देताय. पहा ए ची व्हॅल्यू किती येते 1, बी ची व्हॅल्यू किती येते 2 येते. जर मी एकाला 2 जर व्हॅल्यू असाइन केल्या तर पॉसिबल आहे का, एकाला याला 3 व्हॅल्यू जर असाइन केल्या तर पॉसिबल आहे का, नाही का, कारण तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच पाहिजे. आता मी जर इथं असं दिलं, सॉरी कंट्रोल व्ही, मी जर असं दिलं कॉमा सी, चालेल का, हे आउटपुट येईल का नाही, येईल, कारण तुम्ही तिघाला 3 व्हॅल्यू देतात. सी चं आउटपुट किती आहे 3. लक्षात आलं, ह्या व्हॅल्यू असाइन करायच्या म्हणजे काय होतं, तुम्ही एकाच वेळेस जास्त गोष्टी करू शकता या टपलचा वापर करून. एकाच वेळेस काय करता येईल, तुम्हाला जास्त गोष्टी करता येतील. आता मला काय करायचंय, जर तुमचा ईमेल असेल तर तुम्ही काय करू शकता, तो ईमेलला स्प्लिट करू शकता. ईमेलला काय करू शकता, स्प्लिट करू शकता. आता पहा, आपण एखादा ईमेल घेऊन त्याला काय करू, स्प्लिट करू. तर कसं करणार, कसं करणार, आपण याच मोड मध्ये करू. आपण काय करू, याच मोड मध्ये करू. एखादा ईमेल घेऊ, माझाच ईमेल घेतो मी. माझाच ईमेल घेऊन आपण काय करू, स्प्लिट करू. A इज इक्वल टू ईमेल, ईमेलला आपण ईमेल म्हणू. ईमेल इज इक्वल टू, मला जे काय आहे ते मला कशात टाकावं लागेल, स्ट्रिंग मध्ये टाकावं लागेल. हे मला हे स्ट्रिंग मध्ये टाकावं लागेल. मला जर हा स्प्लिट करायचा असेल तर मला काय करावं लागेल, एक युजर नेम आणि डोमेन नेम, जे जीमेल आहे. मग मी युजर नेमला काय म्हणतो, यू नेम कॉमा, मग 2 व्हेरिएबल डिफाइन करतो ना, मला सेपरेट करायला. मी जसं AB केलं तसं युजर नेम आणि डोमेन हे मी डिफाइन करतो. हे चालेल का सांगा बरं, हे चालेल का नाही, वर्क होईल का हे. जनरली स्पेस देत नाही, हे पण व्हेरिएबलच आहे. युजर नेम आणि डोमेन नेम काय आहेत, व्हेरिएबल आहे. इज इक्वल टू, मला काय लागतं, याला याचे 2 पार्ट करायचे. याचे 2 पार्ट करावे तर कोणतं फंक्शन वापरावं लागेल, मला स्प्लिट करायचं फंक्शन वापरावं लागेल ना. मग मी कोणाला स्प्लिट करतो, ईमेलला स्प्लिट करतो. ईमेल डॉट, कशाने स्प्लिट करायचं, जे स्प्लिट करायचंय, पण कशाने स्प्लिट करायचं, @ ने करायचं. मग मी काय करणार, इन्व्हर्टेड कॉमा, म्हणजे आपण इंडंट, हे डिलिमिटर पाहिले होते, डिलिमिटर वापरूस तर इथं जरी केलं तरी चालतं, किंवा डिलिमिटर वापरलं तरीही चालतं. असं जर केलं तर काय येईल माझं, तर मला व्हेरिएबल डिफाइन झाले. काय झालं, युजर नेम आणि डोमेन झाले. इथं पण तुमचे काय झाले, 2 झाले. इथं जर 2 झाले नसते तर काय प्रॉब्लेम आला असता, की एरर दाखवला असता. इथं असं वर एरर दाखवलाय ना, तसा एरर, म्हणजे याचे 2 पार्ट झालेले. कुठून 2 पार्ट झालेत, एक पहिला पार्ट काय येणार आहे, PCA मॅथ गायकवाड, आणि पुढचा काय येणार आहे, gmail.com. हे 2. आता पहा, मी युजर नेम टाकलं तर काय येणार आहे, PCA डॉट, आणि जर मी डोमेन नेम टाकलं काय येणार आहे, gmail.com. लक्षात आलं हे, लक्षात आलं का, हे फंक्शनचा वापर काय करायचा. आता आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. नाही, मी माझंच घेतो, पूर्ण नाव घेतो. हे माझं नाव झालं. आता मला काय करायचंय, हे तिघं सेपरेट करायचे. म्हणजे मला किती फंक्शन द्यावं लागतील, 1 2 का 3, 3 पार्ट करायचे आहेत ना मला. 3. मग मी काय करतो, फर्स्ट अंडरस्कोर नेम,
नंतर काय देतो दुसरं, स्पेस द्यायचा नाही, दुसरं काय देतो, सरनेम अंडरस्कोर नेम, नंतर सरनेम. हे 3 पार्ट झाले. आता मला याला काय करायचंय, डिव्हाइड करायचं. म्हणजे मी काय करणार, नेमला डिव्हाइड करणार, नेम डॉट स्प्लिट करणार. कसं स्प्लिट, कशाने स्प्लिट करणार मी, आता इथं हे झालं, मग मी काय करतो, स्पेस देतो. असं जर केलं तर काय होईल, पण स्पेस मला इन्व्हर्टेड कॉमात द्यावं लागेल. कसं द्यावं लागेल, इन्व्हर्टेड कॉमात द्यावं लागेल स्पेस. लक्षात आलं? कारण मला कशाने हे करायचं ते इन्व्हर्टेड कॉमात द्यायचं. मी इथे @ केलं, इथं कशाने करतोय, स्पेसने करतोय. मग आता आउटपुट काय येईल पहा, फर्स्ट नेम जर टाकलं, काय आउटपुट यायला पाहिजे, माझं नाव यायला पाहिजे. आलं? फादर नेम टाकलं, आउटपुट यायला पाहिजे, वडिलांचं नाव यायला पाहिजे. आणि मी जे सरनेम टाकलं, काय आउटपुट यायला पाहिजे, सरनेम यायला पाहिजे. लक्षात आलं आपण कसं डिव्हाइड करू शकतो. जे दिलेला तुम्हाला ज्याच्यापासून डिव्हाइड करायचे त्याच्यापासून तुम्ही काय करू शकता, डिव्हाइड करू शकता. समजलं? हे याचा वापर, हे जे आहेत ना, हे जे मी डिफाईन केलेले, हे सगळेच काय आहे, टपल्स आहेत. हे काय आहे, टपल्स आहेत. तुम्ही ब्रॅकेट द्या किंवा नका देऊ, काय फरक पडत नाही. समजलं हे? हो सर. हो सर. आता मला काय करायचंय, 2 नंबर जर तुम्हाला दिले, तुम्हाला 2 नंबर जर दिले आणि तुम्हाला त्याचं काय काढायचंय, रिमाइंडर आणि हे इंटिजर पार्ट काढायचा आहे. म्हणजे काय म्हणतात, कोशंट आणि रिमाइंडर काढायचं. कसं काढणार तुम्ही, सपोज मी तुम्हाला a=7 दिला, मी काय केलं, a=7 दिला आणि b=3 दिला, तर तुम्ही कोशंट कसा काढणार, आपण क्यू म्हणू. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कोशंट कसा काढायचा, मी काय करणार, भागाकार करणार, बरोबर ना. मी भागाकार करणार 7/3 आणि याचा काय करणार, इंटिजर पार्ट घेणार ना. आता पहा 7/3 काय आहे, मी तर क्यू न डिफाईन करता हे करतो. 7/3 किती आहेत, 2 आहे. मग मी याचा काय करतो, इंटिजर पार्ट घेतो. तोच काय झाला याचा, इंटिजर ऑफ 2.333 याचा इंटिजर घेतो मी. तर हा किती आला, 2 आला. म्हणजे भागाकार किती आला, कोशंट किती आला, 2 आला. रिमाइंडर कसा काढायचा, आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, कोणता आठवत असेल तर पहा, 7% हे जर काढले तर काय आला, रिमाइंडर आला. पण हे पण करायला आपल्याला एक सोपी हे होतं, हे जे इंटिजर आहे ना ते करायला पण आपल्याला हे होतं, काय होतं, 7/3 बरोबर. असं काढलं तरी तो काय होतो, रिमाइंडर येतो. याच्यापेक्षा काय आणखी वेगळं आहे का, काही याच्यापेक्षा वेगळं आहे का, तर आणखी एक फंक्शन आहे, त्याला काय म्हणायचं, डिव्हिजन मॉड्युलो. त्याला काय म्हणायचं, डिव्हिजन मॉड्युलो. तुम्ही ग्रुप थेरीत शिकला असताल ना. मग मी काय करतो, t डिव्हिजन मॉड्युलो फंक्शन वापरतो. त्याचं हे काय इनबिल्ट फंक्शन आहे, डिव्हिजन मॉड्युलो. आलं ऑरेंज मध्ये, तर हे फंक्शन एक्झिस्ट होते. आणि मला कितीचं काढायचं आहे, 7,3 असं टाईप करायचं. काय करायचं आहे, 7, इथं पहा खाली येते, रिटर्न द टपल्स x/y, x%y. म्हणजे याच्या जागी हे काय वापरतात, हे वापरतात. याचा आउटपुट काय यायला पाहिजे, पहिल्या ठिकाणी x/y म्हणजे काय यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. आणि दुसऱ्या ठिकाणी काय यायला पाहिजे, रिमाइंडर यायला पाहिजे. म्हणजे याचा आउटपुट किती येईल, 2, 1. समजलं हे? म्हणजे पहा, तुम्ही जर ग्रुप थेरीत हा टेबल बनवला असेल ना याचा मॉड्युलो n चा, तर तुम्ही इथून बनवू शकता. हे सगळे रिमाइंडर घेता तुम्ही, एखाद्या नंबरला डिवाइड करून, एखाद्या नंबरने फिक्स नंबरने डिवाइड करून काय करता, रिमाइंडर घेता. असंच करता ना. हो. समजलं हे, याचं काय करायचं, ह्या फंक्शनचं, डिव्हिजन मॉड्युलो फंक्शनचं काय करायचं. आता मी याला आपण याचा वापर करून काय करू, सेपरेट करू. म्हणजे हे आपल्याला काय करतायत, 2 आणि 1 हे एकत्र दाखवतायत. मला काय करायचंय, कोशंट आणि रिमाइंडर काय करायचं, सेपरेट द्यायचं आहे.
मग मी काय करतो, या फंक्शनला कसं डिफाईन करतो, कोशंटला मी QUOT म्हणतो आणि मला काय करावं लागेल, कॉमा द्यावा लागेल ना. रिमाइंडरला मी REM म्हणतो. मग पहा, हे जर घेतलं तर मी काय करतो, डिव्हिजन मॉड्युलो हे फंक्शन वापरतो. मला सेपरेट द्यायचं आहे. इथं आपण जे वर काढलं ते कशात आलं, 1 आलं. मग 7,3 हे जर दिलं, हे काय येईल, याचे 2 पार्ट येतील. पहिला येईल कोशंटचा पार्ट आणि दुसरा येईल रिमाइंडरचा पार्ट. म्हणजे पहिल्यांदा जे आले ते काय असणार आहे, कोशंट असणार आहे आणि दुसऱ्यांदा आले ते काय असणार आहे, रिमाइंडर असणार आहे. मग पहा, मग मी इथं जर कोशंट टाईप केला, याला तुम्ही याच्यात नेऊ शकता बरं का, 2 आला स्क्रिप्ट मोड मध्ये. रिमाइंडर केला तर किती आला, 1 आलं. समजलं हे? टपलचा वापर करायचा. इथं काय करायचा, टपलचा वापर करायचा. आणखी काही फंक्शन आहे की जे मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय करतात, फाइंड आउट करतात टपल्स मधली. कशातली, टपल्स मधली. आपण आणखी एक बनवू, मी दिलंय ते. याचं काय येईल मला सांगायचं. डेफिनेशन आहे पहा, ऑरेंज आला त्याच्यामुळे इथं व्हेरिएबल वापरता येणार नाही. आपण वापरून पाहू. डेफिनेशन इज इक्वल टू 2. काय आलं, एरर आला. म्हणजे डेफिनेशन व्हेरिएबल वापरता, ऍज अ व्हेरिएबल वापरता येईल का तुम्हाला, नाही वापरता यायची. इथं पहा, डेफिनेशन कशी डिफाईन करू, मिन मॅक्स. म्हणजे दिलेल्या याच्यात टपल्स मध्ये मिनिमम कोणता एलिमेंट आहे, मॅक्झिमम कोणता एलिमेंट आहे ते टाकू. डेफिनेशन मिन मॅक्स. तुम्ही इथं काही टाकलं तरी काही अडचण नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय टाकायचं, f(t) टाकायचं. मग मी फंक्शनला नाव काय देतो, मिन मॅक्स देतो. मग हा काय करणार आहे, तर राईट करणार आहे. इथं काय करावं लागतं, आपल्याला रिटर्न द्यावं लागतं. काय राईट करायचंय, तर 2 पार्ट मध्ये. एक तर मिनिमम काय आहे, मिनिमम ऑफ t, आणि दुसरा काय आहे, मॅक्झिमम ऑफ t. 2 पार्ट करायचे आहेत ना मला. 2 पार्ट करायचे असले तर काय करणार मी, हे करणार. आणि हे इनबिल्ट फंक्शन आहे पहा. जर व्हायलेट झालं तर त्याला काय म्हणायचं, इनबिल्ट फंक्शन म्हणायचं. हे झालं. आता हे डिफाईन केलं. मग मी काय करणार, हा झाला प्रोग्राम चालूच आहे. आणखी मग मला प्रोग्राम एंड करायचा असल्यावर काय करणार, डबल इंटर मारावं लागणार. मग आता मी काय करतो, t इज इक्वल टू एखादी हे द्या, काय करा, आपण टपल्स देऊ. टपल्स कोणतं देऊ आपण, 2, 5, 7, 4, 1, 9, 12. आता मी हे जर टपल घेतलं तर मला हे टपल जर मी मिन मॅक्स वरती ऑपरेट केलं, म्हणजे इथं टी घेऊस आपण काय करू, पी घेऊ आपण. पी वापरला नाही, टी फंक्शन मध्ये वापरलं. बरं ठीक आहे, टी. मग इथं काय येईल, मिन मॅक्स टी. हे फंक्शन ऑपरेट केल्यावर काय यायला पाहिजे, तर टपल्स यायला पाहिजे ना. काय आला पाहिजे, टपल्स. कारण इथं आपल्याला राईट काय करायचे, पहिल्यांदा काय येणार आहे, मिनिमम ऑफ टी, आणि दुसऱ्यांदा काय येणार आहे, मॅक्झिमम ऑफ टी. हे जर राईट केलं तर काय आलं, ह्या सिक्वेन्स मधला मिनिमम किती आहे, 1 आहे, आणि मॅक्झिमम किती आहे, 12 आहे. म्हणजे इथं तुम्ही कोणताही टपल द्या. तर मी तर पी नावाचं टपल देतो. पी नावाचं जर टपल दिलं, पी नावाचं जर टपल दिलं तर काय येईल, नावाचं टपल देऊ आपण. काय करू, -2, -3, -4, -6, -9, -2, 3 हे. आता आउटपुट काय यायला पाहिजे, आउटपुट काय आलं पाहिजे, मिन मॅक्सचं. तुम्हाला एफ जर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. मिन मॅक्स ऑफ कशाचं काढायचंय मला, पी याचं काढायचंय. तर काय येणार माझं, लिस्ट एलिमेंट काय येईल, मिनिमम काय येईल, -2. -2, आणि मॅक्झिमम किती येईल, 12 येईल. आलं लक्षात, 9 येईल. समजलं हे मिन मॅक्स फंक्शन. म्हणजे इथं काय करू शकता तुम्ही, एकाच वेळेस 2 गोष्टी देऊ शकता. एकाच वेळेस काय देऊ शकता, 2 गोष्टी देऊ शकता. समजलं हे. आता काही इनबिल्ट फंक्शन असतात, काही असतात इनबिल्ट फंक्शन असतात, पण ते काय होतात, वर्क होत नाही. आता पहा, आपण आता कोणतं फंक्शन वापरलं, हे डायव्हर्जन्स मॉड्युलो. आता पहा मी काय करतो, मी जर असं डिफाईन केलं, t इज इक्वल टू 7, 3 ही टपल्स डिफाईन केली.
t इज इक्वल टू 7 t इज इक्वल टू 7,3 डिफाईन केली. आता ही जर टपल केली तर माझ्याकडे एक फंक्शन आहे कोणतं, डायव्हर्जन्स मॉड्युलो. तर मी डायव्हर्जन्स मॉड्युलो आता आणि एक प्रयोग करून दाखवतो. 7,3 टाकलं तर माझं आउटपुट काय येते, 2,1 येते. आता मी जर डायव्हर्जन मॉड्युलो टी टाकलं तर काय येईल, सेम येईल का डिफरंट येईल, सेम येईल का डिफरंट येईल, सेम येईल. तर काय यायला पाहिजे, तर एरर यायला पाहिजे. तर काय एरर येतं ते सांगतो. हे जे असे फंक्शन आहे ना, काही फंक्शन नाही एरर आला ना, एरर का आला ते सांगतो. हे जे असे काही फंक्शन आहेत ना, हे टपल ऍक्सेप्ट करत नाही डायरेक्ट, म्हणजे टपलचे व्हेरिएबल ऍक्सेप्ट करत नाही. यांना डायरेक्ट काय लागतं, टपल लागतं. आता पहा, हे जर असेल तर हे 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 या प्रकारे कसं लिहिलंय, टी ची व्हॅल्यू जर टाकली तर हे काय येतंय तुमचं, डायव्हर्जन मॉड्युलो टी ची व्हॅल्यू काय आहे, जर तुम्ही टी ची व्हॅल्यू पुट केली तर 7,3. हे करेक्ट आहे का, टी ची व्हॅल्यू टाकली तर. पण हे असं फंक्शन वर्क होईल का, नाही होत. का, कारण या फंक्शनला काय लागतंय, 7,3 लागतंय. त्याच्यामुळे याचं आउटपुट काय आलं, एरर आलं. आणि याच्यात किती गोष्ट आहे, एकच गोष्ट आहे ना. समजलं हे, काय एरर आलं, समजतंय का नाही. हो सर. आता पहा, मग मला ही जर चूक दुरुस्त करायची असेल तर मला काय करावं लागेल, चूक नाही म्हणता यायची पण मला याला ओव्हरकम करायचं असेल तर याला गॅदरिंग एक असतं, एक पॅरामीटर असतो गॅदरिंग नावाचा. मग तो कसा असतो पहा, सोपं आहे. डायव्हर्जन्स मॉड्युलो म्हणजे तुम्हाला काय करायची, ती स्ट्रिंग जी टपल्स आहे ते नष्ट करायचंय, फक्त काय करायचं त्याच्यात तेवढंच ठेवायचं. मग मी काय करणार, स्टार कोणतंय मला, टी. मी जस्ट ऍड काय केलं, स्टार केला. म्हणजे मी काय केलं, हे दोन ब्रॅकेट थोडक्यात काय केले, काढून टाकले. आता आउटपुट काय येते, 2,1 येते. लक्षात आलं. म्हणजे काही फंक्शन असं सपोर्ट करत नाही पण असं सपोर्ट करतात. आता फॉर एक्झाम्पल आणखी एक घेऊ आपण. तुम्हाला सम एक फंक्शन झालंय, म्हणजे सम फंक्शन पाहिलंय, सम ऑफ 1, 2, 3 काय येतं, एरर येतं. का, कारण हे जे सम आहे ते किती आर्ग्युमेंट घेतं, 2च घेतं. 2 नंबरची सम करू शकतो, पण इथं किती दिलेत आपण, 3 दिलेत. आता आपण हे पाहू, सम ऑफ 2, 3. आता हे काय करतंय, सम. मग आता मला सम तयार करायची, मग सम काय करणार मी, तर सम साठी मी पण हे फंक्शन देऊ शकतो. सम साठी पण मी काय करू शकतो, हे फंक्शन देऊ शकतो. म्हणजे पहा, टी इज इक्वल टू जर मी ही सिरीज दिली 1, 2, 3 आणि मी जर असं म्हटलं सम ऑफ टी म्हटलं तर काय येईल, 6. म्हणजे तुम्ही फंक्शनने काय करू शकता, ते तयार करू शकता. इथे येते का सेपरेट येते का डायरेक्ट सम केल्यावर, नाही. म्हणजे काही फंक्शन दोन्ही प्रकारे वापरतात. एक तर याच्यात जाऊन हे येतात. आता वरचं फंक्शन पाहिलं, डायव्हर्जन्स मॉड्युलो, तो इथं होत नाही, पण टी घेतल्यावर होत नाही, पण डायरेक्ट होतं. इथं उलट होतंय. इथं तुम्हाला आधी काय असाइन करावा लागतो, टी असाइन करावा लागतो. समजलं हे. हो सर. थांबायचं का घ्यायचं थोडं, तुम्ही सांगा. थांबायचं. थांबू. हॅलो सर. हा बोला. फायनल एक्झामला पायथॉनचे पण 40च क्वेश्चन राहतील का? हो 40च, म्हणजे आणखी तशा काही सूचना दिल्या नाही, पण 40च टाकायला लावतील. माझा त्रास कमी होईल ना.